नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ऐश्वर्या झोपेतून उठलेली असते. तिच्या मैत्रिणी येतात आणि म्हणतात की अगं ऐश्वर्या, आज तुझी हळद आहे आणि अजून तू झोपलीच आहे. रात्री जाम चढली होती ना तुला. ऐश्वर्या म्हणते की मला रात्री चढली होती का, मला रात्रीचं काहीच आठवत नाही. त्यामुळे निकेता म्हणते की चला, हिला काही आठवत नाही, ही गोष्ट बरी झाली. तेवढ्यातच एक मैत्रीण येते आणि ऐश्वर्याला विचारत असते की काय ऐश्वर्या, तुला किती रात्री चढली होती, धड तुला चालता सुद्धा येत नव्हतं, मग निकितानेच तुला बेडमध्ये सोडलं. ऐश्वर्या निकिताला थँक्स म्हणते आणि नंतर ऐश्वर्याला ती विचारत असते की मला एक गोष्ट सांग की जेव्हा मला तू रूममध्ये आणलं तेव्हा मी काही बडबड करत होते का. तेव्हा निकिता म्हणते की नाही ग, काहीच बडबड करत नव्हतीस तू. आणि अगं तुला काल झोप येत होती ना आणि तू फक्त एवढंच म्हणत होती की आय एम सो हॅपी, माझ्या रणदिव्यांची सून होणार आहे, माझं लग्न होणार आहे, बस एवढंच म्हणत होतीस तू. ऐश्वर्या म्हणते की चला थँक गॉड. त्यानंतर आई तिथे येते आणि ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या, अजून तू अंथरुणातच आहे, अगं नवऱ्याकडची हळद सुद्धा येईल आपल्याकडे. ऐश्वर्याच्या मैत्रिणी आईला सांगत असतात की अहो काकू, तुम्ही नका काळजी करू, आम्ही तिला मस्त तयार करून खाली घेऊन येतो. नंतर आई तिथून निघून जाते. तर ऐश्वर्या म्हणत असते की उष्टी हळद म्हणजे काय असतं. तेव्हा एक मैत्रीण सांगते की अगं नवऱ्या नवरीनं एकमेकांचं वाटून घ्यावं, त्याची सुरुवात इथून तर होते. म्हणजे सारंगच्या अंगाला जी हळद लागेल ना, तीच उष्टी हळद तुझ्या अंगाला सुद्धा लागणार. ऐश्वर्याच्या मैत्रिणी आता तिथून निघून गेलेल्या असतात. ऐश्वर्या विचार करते की अरे वा, असं आहे तर मला उष्टी हळद तर लागणार, परंतु सारंगची नाही, सौमित्रची. घरामध्ये जानकीने हळदीची संपूर्ण तयारी अतिशय छान पद्धतीने केलेली असते. सगळ्यांची घरामध्ये लगबग सुरू असते. आजी ओवीला म्हणत असतात की ओवी, आज मी खूप पेढे खाणार आहे आणि आता तू माझं नावही सांगू शकणार नाही, कारण आज सारंग काकाची हळद आहे ना. जरा टेबलवर पेढे ठेवले, तेवढे घेऊन ये. ओवी आता पेढ्याचा बॉक्स घेऊन येते आणि आजीला देते. सुमित्रा म्हणते की बापरे, एवढे पेढे आजी खाणार आहे की काय. सगळेजण हसत असतात. सुमित्रा म्हणते की जाऊ दे, आजीचं तोंड आज गोडच राहिलं पाहिजे. जानकी मंगलला विचारते की मंगल, उष्टी हळद कालवली आहे ना. तर मंगल म्हणते की हो. तितक्यातच आता तिथे सारंग सुद्धा आलेला असतो. सारंग खूप छान दिसत असतो. सर्वजण त्याचं कौतुक करत असतात. ओवी येते आणि सारंगला म्हणत असते की सारंग काका, आज सगळ्यात पहिल्यांदा मी तुला हळद लावणार हा. तेव्हा सारंग म्हणतो की हो ग ठकूबाई, तूच लाव, आज पहिला मान तुझाच आहे आणि तू मला हळद लाव. तुझी हळद लावून झाली की मीही तुला हळद लावणार. तेव्हा ओवी म्हणत असते की अरे पण काका, माझं थोडीच लग्न आहे. सर्वजण हसत असतात. तर शर्वरी म्हणत असते की आवरा, लवकर आवरा, तिकडे ओवीची काकू वाट बघतीये. सारंग म्हणत असतो की काकू, ऐश्वर्या काकू. सौमित्र म्हणत असतो की अरे त्या अर्थाने नाही बोलली रे ती. हा तर नात्यांमधला एक गोडवा असतो आणि ऐश्वर्याला सुद्धा हळूहळू कळेल हा गोडवा. मंगल आता हळदीचं वाडगं घेऊन येत असते आणि त्याचवेळी तिचा पाय सटकतो आणि ती खाली पडते. हळदीचं वाडगं देखील खाली पडलेलं असतं, त्यामुळे सर्वजण घाबरतात. मंगल खूप घाबरलेली असते, स्वतःच्याच तोंडात मारून घेत असते आणि म्हणत असते की चुकलं, मला माफ करा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही नाही, असू देत. आजी म्हणत असतात की काय सॉरी आणि काय चुकलं, सगळी हळद खाली पाडून दिली, अपशकुन झाला ना आता. तितक्यातच तिथे सायली आलेली असते आणि सायली आता ते हळदीचं वाडगं उचलते. जानकी म्हणत असते की सायली, तू आलीस, मला खरंच तुला भेटून खूप आनंद झाला. सायली म्हणत असते की आजी, अहो घरात जर हळद असली ना तर अख्खं घर हळदी शुभ सोनेरी रंगात माखून जायला हवं. आपण असं समजूयात की तसंच काहीतरी झालंय. जशी आपण दाराबाहेर रांगोळी काढतो त्याचप्रमाणे हळद अगदी उंबऱ्यापर्यंत पोचली असं आपण समजूयात. शेवटी कसं आपल्या मान्यावर असतं, उगाच कशाला अपशकुन झालं असं म्हणायचं. आणि हळदीचं वाडगं बघितलं ना, अजूनही त्यामध्ये थोडीशी हळद बाकी आहे. तिचे ते पॉझिटिव्ह बोलणे आता सगळ्यांना पटतं आणि सगळे आता विसरून जातात की हळद सांडली होती किंवा काही अपशकुन झाला होता. जानकी आता सायलीला घरातल्या सर्वांची ओळख करून देते आणि सायलीची सुद्धा घरातल्यांना ओळख करून देते की ही आहे सायली. आम्ही लहानपणापासून आश्रमातच वाढलोय. जसं आमचं लग्न झालं ना तेव्हापासून आम्ही एकमेकींना भेटलोच नाही. आणि सायली अगदी गोड आहे, अगदी तिच्या नावाप्रमाणे. तुम्ही आता सगळ्यांनी ऐकलंच असेल. मित्रा म्हणते की खरंच तिच्या इथं येण्याने आणि बोलण्याने वातावरण कसं हलकं झालं एकदम. आता सारंगला हळद लावायची असते. सर्वजण म्हणतात की चला आपण हळद लावून घेऊयात. सायली म्हणते की थांबा आणि मग तिच्या पर्समध्ये असलेलं गुलाब पाणी आता ती हळदीमध्ये मिक्स करते आणि सांगत असते की यामुळे कसं शरीराला थंड वाटतं. सगळ्यांना सायलीचं फारच कौतुक वाटत असतं. सुमित्रा म्हणत असते की खरंच तुला बरीच माहिती आहे हां.
सारंगला आता हळद लावायला सुरुवात झालेली असते. सर्वप्रथम सर्व बायका मिळून सारंगचं औक्षण करतात आणि मग एक एक मिळून आता सारंगला हळद लावत असतात. त्यानंतर सारंगला हळद लावल्यानंतर आता सर्वजण हळद खेळत असतात, एकमेकांना हळद लावत असतात, म्युझिक चालू असतं, सर्वजण प्रचंड आनंदात असतात. तर इकडे ऐश्वर्याची सुद्धा सर्व तयारी झालेली असते. ऐश्वर्या छान रेडी होऊन बाहेर आलेली असते. आई म्हणत असते की खरंच ऐश्वर्या किती छान दिसते आज, माझ्या लेकीला कोणाचीच नजर नको लागायला. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की अगं मम्मा काय हे बोरिंग बोलतीयस तू. तर आई आता ऐश्वर्याच्या कानामागे काळे तीट लावते. तर ऐश्वर्या म्हणत असते की मम्मा काही पण नको करू सांग, उगाच माझा मेकअप खराब करून टाकशील. कावेरी आता नोकराला विचारत असते की नवऱ्या मुलाची उष्टी हळद तर येईलच आपल्याकडे, परंतु आपल्यासाठी आपण जी हळद कालवली आहे ती कुठे ठेवली आहे. तेव्हा तो सांगतो की इथेच ठेवली आहे आणि मग त्यावर आता ऐश्वर्याचं लक्ष जातं. कावेरी ऐश्वर्याला समजावून सांगत असते आता नवऱ्या मुलाची उष्टी हळद तर येईलच आणि मग ती हळद आली की मग आम्ही सुद्धा हळद खेळायला सुरुवात करू. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, परंतु ते हळद वगैरे आली ना, उष्टी काय हळद ती आली तर मला फक्त एकच बोट लावायचं, नाहीतर मम्मा मला पूर्ण गडबडून टाकेल. सयाजीराव ऐश्वर्याला म्हणत असतात की ऐश्वर्या सगळं काही तुझ्या मनासारखंच होणार. सयाजीराव कावेरीला विचारतात की काय ग अजून रणदिवेकडनं हळद नाही आली आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते की हो त्यांच्याकडनं येईलच हळद, तसंही आता हिला जेवढं बागडायचं आहे तेवढं बागडू देत, तसंही हळद लावल्यावर हिला आता बाहेर कुठे जाता येणार नाही. ऐश्वर्या म्हणते की असं कसं मला बाहेर जाता येणार नाही, बाहेर नाही जाऊ शकत म्हणजे मी आता वॉशरूमला पण नाही जाऊ शकत का. तर सर्वजण हसायला लागतात. ऐश्वर्या मनात विचार करत असते की चला यांची उष्टी हळद येण्याच्या आधी मला सौमित्रला हळद लावायची आहे आणि तीच खरी माझी उष्टी हळद. सयाजीराव ऋषिकेशला फोन करतात आणि त्याला विचारत असतात की काय मग ऋषिकेशराव तुमची उष्टी हळद कधी येते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आवरलं इकडचं, आम्ही आता घेऊनच येतोय हळद. जानकी म्हणते की काय हो कोणाशी बोलत होता. तेव्हा ऋषिकेश सांगतो की अगं सयाजी काका होते. जानकी म्हणते की अच्छा, मला वाटलं की सौमित्र भाऊजी होते. हे बोलणं शर्वरी ऐकते आणि शर्वरी विचारते की सौमित्रचं काय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही नाही अगं, माझ्या एका मित्राला ना सौमित्र मुंबईत दिसला होता आणि त्याच्याबद्दलच जानकी विचारत होती की काही कळलं का त्यांचं वगैरे. शर्वरी म्हणते की त्याच्याबद्दल कशाला काही कळायला पाहिजे आपल्याला, तो गेलाय तिकडं, आधीपासूनच तो असाच स्वार्थी आहे. इकडे तो गेल्यानंतर नानांचं आणि आईचं काय झालं असेल याचा एकदाही विचार नाही केला आणि आपण बस त्याचा विचार करत. इकडे सायली आता निघालेली असते. तेव्हा जानकी तिला म्हणत असते की अगं सायली, मी आता नवऱ्या मुलाकडे हळद घेऊन चालली आहे, तोपर्यंत तू इथे थांब, मग आल्यावर आपण निवांत बोलूयात. तर सायली म्हणते की अगं तसं नाही गं, मी हळदीला आले कारण मला लग्नाला येता नाही येणार, जाऊन ये, हळद देऊन ये, तू उगाचच इथे खोळंबा व्हायला नको, तू जा. तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे. सायली तिच्या बॅगमधून एक गिफ्ट काढते आणि जानकीच्या हातात देते आणि सांगते की सारंग भाऊजींना माझ्याकडनं शुभेच्छा सांग. इकडे ऐश्वर्या कावेरीला म्हणत असते की मम्मा मला हे गळ्यातलं खूप टोचतंय, मी जरा आतमध्ये जाऊन आले हा. आणि मग ऐश्वर्या आता हळूच टेबलाजवळ जाते आणि ज्या मोठ्या बाऊलमध्ये हळद ठेवलेली असते त्यातली हळद आता छोट्या बाऊलमध्ये काढते आणि पदराच्या आड नेऊन आता ती बाहेर आलेली असते. परंतु तिच्यावर संपूर्ण लक्ष निकिताचं असतं. परंतु जेव्हा ऐश्वर्या हळद घेऊन जात असते तेव्हा हळदीचे काही टिपके हे खाली पडलेले असतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. ऐश्वर्या सौमित्रला म्हणत असते की सौमित्र तुला माहिती आहे नवऱ्याची उष्टी हळद बायकोला लावली जाते. ऐश्वर्या सौमित्राच्या अंगाला हळद लावते आणि त्याची उष्टी हळद स्वतःच्या गालाला लावून घेते. इकडे जानकी जेव्हा बाहेर येते तेव्हा हळदीचे काही टिपके तिला खाली सांडलेले दिसतात आणि मग त्या टिपक्यांचा अंदाज घेत आता ती सौमित्र जिथे किडनॅप असतो तिथे त्या खोलीजवळ गेलेली असते. तर मित्रांनो असेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.